मुलीला कमी वेळ दिला गेला अशी खंत तुम्हाला नेहमी जाणवते का? हो. याचं उत्तर अगदी इमिजिएट मी सांगू शकते, हो. कारण ती लहान असताना म्हणजे मला उशिरा थोडी मुलगी झाली. हं. म्हणजे मी 29 वगैरे वर्षाची असताना आनंदिता माझी लेक, जी आता MBA झाली आहे हं. आणि मास कॉम पण झालेली आहे, BA पण झाली आहे. अरे वाह! ती तर 25 वर्षाची आहे. पण त्यावेळेला हं. अनेक दृष्टींनी मी हं. नुकतीच मुंबईत आले होते. हं. गावाकडनं मुंबईत आल्याचा न्यूनगंड होता. हं. घरात एक माहेरी खूप प्रोटेक्टिव्ह असं वातावरण होतं. हं. आई-वडिलांच्या हं. छत्राखाली आपण राहत असतो. बरोबर, इथे बरोबर. खरंच कोणी काही ओळखीचं नव्हतं, काही हं. माहिती नव्हतं. शालेय महाविद्यालयीन जीवनातला प्रवास इथे झालेला नव्हता. हं. त्यामुळे ओळखी नव्हत्या. हं. दोघंही आम्ही नवरा-बायको स्ट्रगलर होतो. हं. पैशाची नितांत गरज होती आणि त्यावेळेला मला घरी बसणं शक्यच नव्हतं. आर्थिक स्टॅबिलिटी येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय होती, की करिअर पूर्णपणे सुटलं होतं. हं. तिशीत मी आले होते हो. आणि मग अजून किती थांबायचं आणि मग कधी काय करायचं? त्यामुळे काम करणं भाग होतं. त्यामुळे तिला जो एक शांतपणे वेळ देणं असतं, आरामात तारे दाखवत, चिवकाऊ दाखवत घास भरवणं असतं, तिच्या कलाकलांनी. मध्येच ती खेळत राहिली आहे, मग हं. मध्येच मी घास भरवलाय, असं काही होत नव्हतं. तिलासुद्धा चल, 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 आटोपटो, पटपट खा, पटपट संपव. तिलासुद्धा माझ्याबरोबर सतत तो सगळा प्रवास करावा लागला. हं.